हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर प्रत्येक होममेकरचं एक ठरलेलं असतं की या बजेटमध्ये आपल्याला घर चालवायचं आहे किंवा इथे इथे आपल्याला बचत करायची आहे। आणि जास्त हा रोल प्ले होतो तो म्हणजे आपल्या किचनमध्ये। तर किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक काय असतो? आपला गॅस, की ज्यावरती आपण पूर्ण आपला स्वयंपाक बनवतो। तर याच गॅसची बचत कशी करायची हेच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी 1 महिना चालणारा तुमचा गॅस सिलेंडर असेल तर तो 1.5 ते 2 महिने चालतो। टिप्स तर आपल्या सगळ्यांना माहिती असतात, फक्त त्यात थोडेसे काही चेंजेस करायचे। मी मागच्या 1-2 महिन्यांपासून त्या फॉलो करते आणि मला तो रिझल्ट जाणवला। त्याचमुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते। तर चला मग त्या काय टिप्स आहेत, कुठल्या ट्रिक्स आहेत ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओ आवडले तर सबस्क्राइब जरूर करा। सगळ्यात पहिली टिप म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरी गॅस सिलेंडर येतो तर त्यावेळेस आपण त्याचं वजन करून घेत नाहीत, तर ते पहिलं करून घ्यायचं। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत नसेल परंतु जे गॅस डिलिव्हर करणारे पर्सन असतात त्यांच्या गाडीमध्ये एक ते वजन काटा असतो, तर त्यांना तुम्ही विचारलं तर ते नक्कीच देतील। आणि आता आपल्या गॅस सिलेंडरचं वजन कसं असतं, म्हणजे जो गॅस असतो तो 14 kg ते 200 ग्रॅमपर्यंत असतो आणि रिकाम्या टाकीचं वजन असतं हे 15 kg 300 ग्रॅम। आणि पूर्ण ह्याचं आपलं जे वजन असतं ते 29 kg 500 ग्रॅम एवढं आपलं त्याचं वजन भरलं पाहिजे। याचा अर्थ की आपल्या गॅसमध्ये व्यवस्थित सगळं जेवढं हवं आहे तेवढा गॅस आहे। आणि हे नेहमी तुम्ही चेक करा, त्या पर्सनला तुम्ही सांगा की वजन काटा आणा, चेक करा, ते नक्कीच आणून देतील। आता आपली दुसरी टिप, आपण कधीही भांडे घासून जरी ठेवले तरी स्वयंपाकाला घेताना त्याला नळाखालनं धुवून घेतो। मग कढई, पॅन, कुकर, तवा काही असो, आणि काय करतो, गॅस सुरू करून देतो। मग ते भांडं पहिलं थंड होणार, पाणी सगळं त्याचं जाणार, मग गरम होणार, त्यात बराच गॅस वाया जातो। म्हणून गॅस सुरू करण्याआधीच पूर्ण भांडं कोरडं करायचं आणि मग गॅस पेटवायचा। इथं आपल्या नक्कीच गॅसची बचत होते। तर आता आपली तिसरी टिप आहे ती म्हणजे आपण भांडं गरम करायला ठेवतो। आता इथं मला खिचडी करायची, तर मी कुकर समजा असंच गरम करायला ठेवला आणि त्यानंतर सगळी तयारी करत बसले तर तो कुकरही खूप जास्त तापतो, गॅसही वाया जातो। म्हणून काय करायचं, आधीच सगळी तयारी करून घ्यायची। अगदी मसाल्याचा डब्बा, मिठाची बरणी हे सगळं हाताशी ठेवायचं आणि त्यानंतरच भांडं गरम करायला ठेवायचं, म्हणजे गॅस पेटवायचा। म्हणजे काय होतं की सगळ्या गोष्टी आपल्या तयार असल्या, भांडं तापलं की पटपट फोडणी देता येते आणि आपला गॅसही वाचतो। नाही तर आपण गॅसवर भांडं ठेवतो आणि मग परत हे टोमॅटो चीर किंवा आलं ठेच अशा गोष्टी करतो, ह्यात बराच वेळ जातो। आता माझी नंतरची टीप अशी आहे की आता इथं मी ही कोबीची भाजी करते, सुक्की भाजी आहे, डाळ घालून करते। तर आता डाळ घातली आहे म्हणून काय होतं, कढईत ह्याला शिजायला बराच वेळ लागतो। तर काय करायचं, याला तुम्ही एक असं परतून घ्यायचं कढईत, आणि जर तुमचा कुकर चांगला असेल जाड बेसचा तर त्यात परतलं तरी चालेल। आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकायचं, अगदी 3 ते 4 मिनटात 1 शिट्टीमध्ये तुमची सुक्की भाजी तयार होती। इथं तुमचा बराच गॅस वाचतो। आता आपली पुढची टिप आहे की इथं खाली मी भाजी ठेवली आहे, तर यावरती आपण ताट ठेवायचं, असं ज्याला कडा असतील असं ताट ठेवायचं आणि त्यावरती पाणी घालायचं, म्हणजे आपली भाजी शिजायला लवकर शिजते। ह्या पाण्याच्या वाफेवरतीच ती शिजून जाते। म्हणून कधीही तुम्ही कढईत एखादा पदार्थ करत असाल तर झाकण ठेवलं तर त्यावरती नक्की पाणी टाका, तुमचा पदार्थ हा लवकर शिजून निघतो। ह्या अशा छोटे छोटे टिप्स आहेत, पण तुम्हाला वाटेल की ह्याने काय एकदम गॅस होणार आहे, परंतु ह्या तुम्ही नेहमी आपल्या रोजच्या जेवणात, कामात यूज केल्यात तर नक्कीच गॅसची बचत होईल। आता हे इथं मी मूग भिजत घातलेत, मला ह्याला काही मोड आणायचे नाहीत, पण मूग, चवळी ही कडधान्य काही लगेच कुकरमध्ये 3-4 शिट्ट्यात शिजतात, म्हणून आपण तशीच टाकतो। पण तशी न करता ती आपली रात्रीच किंवा जेव्हा करायची एक 5 ते 6 तास आधीच भिजत घाला। नक्की तुम्हाला जिथं 4 शिट्ट्या तुम्हाला करून घ्यायच्या असेल तर तिथं तुमचे फक्त 1 ते 2 शिट्टीमध्येच भाजी तयार होते। इथंही आपल्या गॅसची बचत होते।
आता आपली पुढची टिप अशी आहे की आपण ज्यावेळेस वरण भाताचा कुकर लावतो तर आपण लगेच डाळ तांदूळ घेतो, त्याला धुतो आणि कुकरला लावतो. तर असं नाही करायचं. तर थोडं एक 5 मिनटं किंवा 10 मिनटं आधीच हे दोन्ही भिजत ठेवायचे आणि त्यानंतर मग कुकर लावायचा. म्हणजे बघा आपला वरण भातही लवकर होतो, 3 शिट्ट्या लागणार अगदी 1 शिट्टीतच होतो. तर ह्या अशा टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.